आज आपण पाहणार आहोत आजीच्या पद्धतीची आळूवडीची भाजी आणि आळूवड्या कशा बनवायच्या ते जुन्या पद्धतीनं. पहिल्या आजी आपले कशा बनवत होत्या, आता वेगळी पद्धत आली तशी नाही मी बनवत. तर आजीच्या पद्धतीनं मी अशा आळूवड्या बनवलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाने लाईक करा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि हाईप करा आणि छानशी कमेंट करा. कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण वॉच करा. हा माझा व्हिडिओ असणार आहे, पुण्यातला लास्टचा व्हिडिओ आहे. तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा. मी आता गावी जाणार आहे. पुण्याचा हा शेवटचा, पुण्यामधल्या किचनचा हा शेवटचा हा व्हिडिओ आहे. तरी सर्वांनी सपोर्ट करा. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. हे आहेत आळूवड्या, 2 गड्ड्या आहेत. मी छान अशा कट करून घेते आणि आतमधल्या बाहेरच्या जाड जाड शिरा आहेत ना, ते कट करून घेणार आहे. आणि हे चरचर असे चरचर लागते ना, तसे पानं नाही आहेत, हे वेगळे आहेत. तरी पण मी ही जाड शिरा आहेत ना, त्या काढून घेते आणि चरचर होऊ नये जास्त म्हणून स्वच्छ धुवून एकदा घेतलेले आहेत. परत एकदा ही स्वच्छ असे काढून घेणार आहे. जाड अशा शिरा आणि लाटण्यानं लाटून घेणार आहे. हे पहा, 1-2 पाण्याच्या तुम्हाला दाखवते. नंतर स्वच्छ धुवून घेतल्या पुन्हा. आणि भाजी स्वच्छ धुवून घेतल्या ते आळूवड्या, पाण्यात ठेवल्यात मिठाच्या. आणि आता नंतर भाजी बनवते. भाजीसाठी मसाला, कांदा कट करून घेतलेला आहे, कांदा फ्राय केला, खोबरं पण टाकलेलं आहे. थोडंसं खोबरं पण आता छानपैकी असं फ्राय करून घेते भाजून. आणि लसण, थोडंसं अद्रक त्याच पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि थोडेसे धने छान असं परतून घ्यायचं आहे. आजीच्या पद्धतीची अशी ही भाजी बनवणार आहे, आळूवडीची भाजी आणि आळूवड्या पण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. हे पहा, धने टाकून घेते. थोडेसे धने आपले गावरान धने आहेत आणि थोडीशी बडीशोप टाकणार आहे. बडीशोपनं पण खूप छान चव येते भाजीला. बडीशोप टाकल्यानंतर पण मी थोडीशी टाकलेली आहे आणि थोडेसे जिरे टाकणार आहे आता. जिरे पण टाकून घेतलेले आहेत. आता पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर हिरवी पण टाकलेली आहे आणि त्यामध्येच टाकून आता मिक्स करून हलवून घेत आहे. छान असा मसाला भाजून झालेला आहे, थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून बारीक असं फाईन पेस्ट बनवून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट. हे पहा, आणि त्यामध्ये मी फुटाणे पण ॲड करणार आहे. फुटाणे राहिले होते. हे पहा, फुटाणे घेतलेले, थोडेसे फुटाणे पण टाकणार आहे त्याच मसाल्यामध्ये. आता मिक्सरला लावून घेते मी. छान आता मसाला हे करून झालेलं आहे, वाटून झालेलं आहे. नंतर त्याच कढईमध्ये आता 2 पळी तेल टाकून, तेल गरम झाल्यानंतर डायरेक्ट आता मसाला टाकून घेणार आहे मी. ती वाटलेला जे आपण बनवलेला आहे ते मिक्सरवर वाटून घेतलेला तो मसाला पूर्ण टाकून घेते. आणि खूप छान टेस्टी छान भाजी लागते असं मसाला बनवल्यानंतर. तर तेल सुटेपर्यंत असा मसाला मी शिजवून घेणार आहे. साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणीच वापरणार आहे भाजीला. आणि गरम पाणी टाकल्यामुळं आपल्या भाजीला छान अशी तरी येते आणि चव पण छान लागते. आणि हे हळद आणि घरचा मसाला टाकलेला आहे. हा घरचा मसाला आहे. जर कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या घरगुती काळा मसालाचा व्हिडिओ पण आहे, तिथं जाऊन पाहू शकता. खूप छान लागतो, खूप छान भाजी लागते त्या मसाला वापरल्यानंतर. आणि बाहेरचा मी कुठलाही मसाला वापरत नाही आहे, त्यामुळं मी घरचाच मसाला टाकते. कधीच मी बाहेरचा भाजीला मसाला वापरत नाही आहे, घरी बनवलेलाच वापरायचा छान असा. हे पहा, छान परतून घेतलेलं आहे, तेल सुटत आहे पहा आपल्या मसाल्याला. हे पहा, तेल सुटते. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तोच विसळून टाकलेला आहे. थोडासा चिटकलेला मसाला कशाला वेस्ट जाऊ द्यायचा आपल्याला, त्यामुळं मिक्सरचं भांडं विसळून टाकलेलं आहे.
आणि हे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. छान असं छान शिजू द्यायचं आहे याला. आता भाजीला मसाला छान शिजतो आणि खूप टेस्टी लागते भाजी. छान काळ्या मसाल्याची भाजी उकळी फुटत आहे भाजीला अशी छान. आता तोपर्यंत आपल्याला आळूवड्या बनवायच्या आहेत, त्याची तयारी करू. हे आहे रात्रीचा स्वयंपाक आणि एवढा उशीर झाला होता. गडबडीनं पटपट बनवायचं होतं, त्यामुळे पटपट करून घेतलेलं आहे. अगोदर बेसन मुरू पण दिलेलं नाही, काय नाही, डायरेक्ट मी बनवलेलं. हे पहा, 5-6 चमचे असं मी बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमचे असं तांदळाचं पीठ घेणार आहे. चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा टाकणार आहे. आणि ही हिरवी मिरची आणि लसणचं वाटण आहे ते टाकून घेणार आहे. थोडीशी हळद आणि थोडासा ओवा हातावर असं छान चोळून टाकणार आहे, त्यामुळं आपला सुगंध शेवटपर्यंत राहतो. आणि पाणी टाकून आता छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, मुरत वगैरे ठेवलं नाही, डायरेक्ट मी पीठ हे केलं, मिक्स केलं फ्राय पूर्ण आणि डायरेक्ट मी आळूच्या वड्याला पानाला लावलं आणि तळून घेतलेले आहेत. तर हे पहा, स्वच्छ असे धुवून एकदा लाटण्याने लाटून घेतलेले आहेत. आणि यामध्ये मी आता खायचा सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे या पिठामध्ये, बेसन पिठामध्ये. आणि थोडंसं गरम तेल टाकणार आहे. हे पहा, थोडंसं घट्ट वाटायला म्हणून थोडं पाणी ॲड केलेलं आहे. तेल पण टाकून घेते, साईडला तेल पण ठेवलेलं आहे गरम. तेल टाकून आता छान असं मिक्स करते आणि नंतर आपलं पानाला लावून घ्यायचं असलं बेसन पीठ, आपल्याला बेसनाचं बॅटर. पहा, छान असं लावून घेते. साधी सिंपल ही अशी पद्धत वापरायची पटकन होण्यासाठी आणि छान लागतात असे पण आळूच्या वड्या. उकडून ते बनवण्यापेक्षा हे साध्या सोप्या पटकन होणाऱ्या अशा ह्या आळू वड्या आहेत. कशा वाटल्या तुम्हाला? आवडले असेल तर नक्की लाईक करा, छानशी कमेंट करा. आणि सध्या आता व्हिडिओ टाकायला वेळच नाही आहे, त्यामुळं सॉरी समजांना. अजून सध्या येणारच नाही 2-3 दिवस व्हिडिओ. तरी हा आहे शेवटचा लास्टचा पुण्याचा व्हिडिओ. तर नक्की सपोर्ट करा. नवीन असेल तर प्लीज जॉईन करा सर्वांनी. छान असे आहे पहा, आळू वड्या तळून झालेली आहेत. कशा वाटल्या? कुणाकुणाला अशा आवडतात नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशा बनवताय? अशा बनवताय का? त्या वेगळ्या पद्धतीने बनवताय त्या पण सांगा नक्की कमेंट करून. छान या मग तुम्ही पण खायला आळू वड्या आणि आळू वड्याची भाजी. हे पहा, हे आळू वड्या तळलेल्या होत्या ना, त्या पण भाजीमध्ये टाकल्या. भाजी पण अशी छानपैकी मस्त झाली होती. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना, नवीन रेसिपी सोबत.